आशू, तुझी बाजू घेऊन साऱ्या जगाशी भांडत राहिलो तो असा तोंडघशी पडण्यासाठी? दादा दादा, हे भयंकर आहे अंजू. इथे तोंड लपवून बसलेली मुलगी आपली आशू नाहीये अंजू. सगळ्या दुनियेचं तोंड चुकवत इथे लपून बसलेली मुलगी आशू नाहीये अंजू. दादा माझं ऐकून घे. जाते हो माझ्या समोरून. वहिनी, आशूची यात काहीच चूक नाहीये. वहिनी, एक शब्द बोलू नकोस किटी. तू तुझ्यामुळेच झालं हे सगळं. वहिनी, किटीला काही बोलू नको. तिने काही नाही केलंय खरंच. तो समीर तुझ्या आठवड्यात एक एक दिवस कसा तरी ढकलतो आणि तू असले रंग उधळतेस. अरे देव माणूस समजत होतो रे आम्ही तुला. कसलं रूप दाखवलंस हे तुझं. दादा दादा ऐक ना. वहिनी सांग ना दादाला प्लीज. दादाला सांग ना. तुझ्या मदतीची गरज आहे. येऊ शकतोस घरी? ओके, मी लगेच येतो. यू डोंट वरी. ओके प्रधान, हा सगळा काय प्रकार चाललाय? लोकांच्या आया बहिणीच्या अब्रूशी खेळायचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? आणि तुम्ही एक स्त्री आहात ना. तुम्ही हे सगळं निर्लज्जपणे बघताय, मुग घेऊन बसताय. तुमच्यापेक्षा ते झोपडपट्टीतले अडाणी लोक बरे. निदान माणूस की नावाची एक मिनिट. काय बोलताय तुम्ही? कळतंय तुम्हाला? खरं काय ते माहितीये का? हळूहळू लक्षात येतोय ना माझ्या तो सगळा. यात अश्विनीची काहीही चूक नाहीये. ते चांगलं ठाऊक आहे मला. ती किती साधी आणि सरळ मुलगी आहे हे माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही चांगलं जाणू शकत. त्याचाच गैरफायदा घेतला तुम्ही. अश्विनी माझ्या बाळाची सरोगेट मदर आहे फक्त. स्पष्टीकरण नको. सरोगेट मदर ही काय संकल्पना आहे ते समजण्या एवढा सुशिक्षित आहे मी. त्यासाठी तुम्हाला अश्विनी शिवाय दुसरी कोणी नाही सापडली? तिलाच कवडली ती. लग्न ठरलंय त्या पोरीचं, अख्खं आयुष्य पडलंय तिच्या समोर आणि तुम्ही तिला. मिस्टर देवधर, प्लीज तुम्ही राग नका मानू. त्यावेळेस अश्विनीला पैशांची खूप गरज होती. तुम्हाला कदाचित आठवत असेल, एका व्यवहारात तुम्ही गॅरंटर होतात. ते 10 लाख रुपये भरणं अश्विनी करता फार महत्वाचं होतं. अच्छा. आणि तुम्ही तिच्या या अडचणीचा अचूक फायदा उठवलात. सगळा खेळ करून तुम्ही नामानिराळे होताच आहात हो. पण तुमचं पोर आपल्या पोटात वाढवणाऱ्या माझ्या त्या निष्पाप बहिणीने काय करायचं आता? आता इथनं निघायचं आणि सरळ आपल्या घरी जायचं. अश्विनी, आणखीन दिनदवडे नकोयत आता. माझं एवढंच म्हणणं आहे की माणुसकी नावाची काही गोष्ट असते. अरे माणुसकीच्याच नात्याने आपण काही तिला असे वाऱ्यावर सोडणार नव्हतो. भरपूर पुरेपूर पैसे मोजायची तयारी होती ना माझी. घेतले का तिने पैसे? पण हा तिचा प्रश्न नाहीये का? आपण तर पैसे देऊ केले होते. काय बोलणार कोण यावर? फार पुळका होता ना तुम्हाला तुमच्या बहिणीचा. अगदी सालस नाकासमोर चालणारी बहीण आहे तुमची असं वाटत होतं तुम्हाला. पण कसं जिव्हारी घाव घातलं लक्षात आलं असेल तुमच्या. कुठल्या जन्मीचे भोग आहेत देव जाणे.